आजच्या दिवसातील सामन्याला सुरुवात होते. 10:20 झालेले आहेत आणि या 5 षटकांचा सामना असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आविष्कार. पहिला चेंडू या वेळेला कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न. चेंडू पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने चाललाय दंदन दंदन करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पण विचार केला ना तर आत्मविश्वास कमी होता, कुठेतरी उत्साह जास्ती होता आणि निर्धाव चेंडू इथं टाकला जातोय. जिथं पहिला चेंडू जर आपण पाहिला तर 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आविष्कार. या वेळेला ठोकलाय, चेंडूला चांगला पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. आणखीन एक चौकार. आता मात्र फलंदाजांकडून फक्त आक्रमकता दाखवली जाते. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर येतोय पहिला षटकार. 'तर पहिल्या चेंडूपासून जिथं आक्रमकता दाखवली जाते फलंदाज अक्षय ह्याच्याकडून आणि क्रिकेटच्या पटलावरती आपण नक्कीच म्हटलो मित्रांनो, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है. खऱ्या अर्थानं तुम्हाला मात्र इथं या वेळेला नजाकत कट केलाय, चेंडूला पाठवलाय कव्हर पॉइंटच्या वरून 4 धावांसाठी. अठरा धावा धावफलकावरती आल्या आहेत. खऱ्या अर्थानं अटॅक आणि अटॅक फक्त आपण पाहतोय फलंदाजाकडून. चौकार आणि षटकारांमध्ये डील केलं जाते. आणखीन एक मोठा फटका, चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. धन्यवाद डीजी मास्टर. पहिलं षटक जिथं संपलं ना, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आल्यात, 2 षटकार आणि 3 चौकारांशी मात्र इथं आतिषबाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. खऱ्या अर्थाने पांथवणे संघाकडून अक्षय फलंदाजी करतोय. नक्कीच आपण पाहिलं ना तर झिराडला एक टुर्नामेंट होती, त्या टुर्नामेंटमध्ये जरी आपण पाहिलं ना, अक्षयच्या बॅटमधून मी पाहिलं ना अक्षरशः धावांचा पाऊस आला होता आणि त्याच पद्धतीची फलंदाजी मात्र इथे अक्षयच्या माध्यमातून केली जाते. मोठ्या धावा पहिल्या षटकामध्ये
कमवायच्या आणि नंतर मात्र गोलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करायचं. नक्कीच फलंदाजी करत असताना जर अक्षयची आपण शैली पाहिली ना तर मैदानाच्या चारही दिशेला त्याच्या पाठमधून धावा मात्र आलेल्या आहेत. सो फलंदाज 6च्या 6 बॉल नॉन स्ट्राईक एंडला पाहून उभा होता असा फलंदाज आता स्ट्राईक वरती आलाय सुबोध. पॉवर प्लेचं शेवटचं षटक असणार आहे आणि पहिल्या षटकामध्ये जिथं आपण पाहिलं ना 24 धावा आल्या. आता ह्या षटकामध्ये काय होणार? पहिल्या चेंडूला उडवलाय, चेंडू पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर येतोय आणखीन एक षटकार. धन्यवाद. आपण दोन्ही फलंदाजांकडे पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती जिथं चौकार आला होता आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिलं ना तर आक्रमकता आणि फक्त आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मोठा षटकार, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या. हायट्रिक झाली होती. आता सुद्धा आपण पाहू शकतो 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. कुठेतरी अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे प्रतीक 11 नवखार संघ. कारण दोन्ही फलंदाजांकडून फक्त आपण आक्रमकता पाहतोय, कोणत्याही प्रकारची सिंगल किंवा डबल धाव अजून आलेली नाहीये. फक्त चौकार आणि षटकारांमध्ये मात्र इथं डील करताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धावफलकावरती आल्यात. माफ करा 36 धावा. यावेळेचा चांगला चेंडू आणि या चेंडूला मात्र इथं सन्मान दिलं जाते. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलं. बॅकफूट वरती गेला, चेंडूला पंच केलं कव्हरच्या रिजन मध्ये, तिथं क्षेत्ररक्षक होता आणि आता मात्र एकेरी स्वरूपातली पहिली धाव इथं धावफलकावरती आले. कारण ह्या आधीच्या चेंडूंवरती जिथं आपण पाहिलं ना मोठे फटके आले, फक्त चौकार आणि षटकारांमध्ये जिथं डील करत होते ना तिथं मात्र आता एक धाव घेतली जाते. अक्षय आलाय स्ट्राईक वरती. पाहूया अक्षय कशा प्रकारची फलंदाजी करणार. पहिल्या षटकाचं जे सत्र सुरू होतं ते सुरू राहणार की गोलंदाज चांगली गोलंदाजी करणार? पुन्हा एकदा आडव्या बाटने चेंडू खेळला होता, शफल झाला होता ऑफ साईडच्या दिशेला आणि झटपट बदलत्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना आता मात्र फलंदाज ऑफ साईडला शफल होता, थोडासा रूम बनवतात आणि तो ऑफ साईडचा चेंडू देखील असेल ना त्याला लेग साईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला जातात. आणि किंबहुना आपण आता पाहिलं ना बरेचसे फलंदाज असे स्ट्रोक खेळण्यामध्ये यशस्वी सुद्धा होतात. चांगला चेंडू, लोवर फुल टॉस, चेंडूला मात्र इथं कट केले जाते कव्हर पॉइंटच्या रिजनला. क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथं फेक मात्र खराब एंडला झाली आहे. जर फेक आपण जर पाहिली ना नॉन स्ट्राईक एंडला झाली असती तर आता मात्र सुबोधची खेळ इथं संपुष्टात आली असती. मित्रांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला कोणत्या एंडवरती थ्रो करायचं आहे ना हे देखील महत्त्वपूर्ण असतं. कारण आता जर आपण पाहिलं अक्षय स्ट्राईक एंडवरती होता, तो तिथेच उभा होता. सुबोध मात्र अर्ध्या खेळपट्टीपर्यंत पोहोचला होता. जर फेक मात्र जर चांगली झाली असती तर मात्र फेक चांगली झाली असती तर नक्कीच सुबोधला मात्र इथं बाद व्हावं लागलं असतं. यावेळेचा चेंडू, पंचांचा इशारा आलाय, समांतर हात करत आमच्यापर्यंत कळवलंय. क्रिकेट मधील नियम क्रमांक 22 इथे अवलंब केला जातोय. अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाते. 40 धावा धावफलकावरती आल्यात. अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. या वेळेला मात्र सरळ बॅटने चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय, 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी.
दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांचा विचार केला ना तर अक्षरशः धावा कुठल्या गेल्या 44 धावा झाल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर. जर आपण विचार केला ना तर 22च्या सरासरीने 22च्या सरासरीने प्रति षटक इथं धावा बनवल्या जातात अक्षय आणि सुबोध ह्याच्याकडून. चांगली फलंदाजी जे पॉवर प्लेचं षटक होतं ना रिस्ट्रिक्शनचं षटक होतं त्या षटकामध्ये इथं धावा जमवल्या जातात. खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे श्री गणेश पांथवणे संघाकडून. तिसऱ्या षटकासाठी इथं गोलंदाजाला आणलं जात आहे. तन्मय आलाय गोलंदाजी करण्यासाठी. दोन षटकांमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस आपण पाहतोय. आता मात्र गोलंदाजाला कंजूस गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघासाठी कमबॅक करावं लागेल. आणि जर आपण धावसंख्येचा विचार केला ना तर मागच्या दिवशी कालच्या दिवसात आपण 88 धावांचा सर्वाधिक स्कोर आपण पाहिला होता. आता मात्र दोन षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा जिथं आल्यात. पाहूया 88 धावांपर्यंत मसल मारेल की त्यापेक्षा अधिक धावा इथं जमवल्या जातील. आकुट टप्प्याचा चेंडू बॅटची एज घेऊन हवेत गेला होता. काही काळ चेंडू जर आपण पाहिला ना तर हवेत होता. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र पोहोचता आलेलं नाहीये. दुखापत झालेल्या फलंदाजाला पाणी घेऊन जायचंय. चेंडू बॅटची एज घेऊन फलंदाजाला सुद्धा लागला होता. अन्यथा हा चेंडू जर आपण पाहिला ना तर यष्टीरक्षकापर्यंत जरूर पोहोचला असता. थोडीशी दुखापत झाली फलंदाज सुबोधला. तिथं मागील दोन षटकांचा जर आपण विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता आणि आता मात्र तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू इथं टाकला जातोय. धावसंख्या स्थिरावले 44 या धावसंख्येवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तन्मय आलाय गोलंदाजी करण्यासाठी. तन्मयला कमबॅक करावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करणं गरजेचं आहे तन्मयला. पुन्हा एकदा आपण पाहिलं अकुट टप्प्याचा चेंडू होता पण चेंडू खूपच खेळण्या मर्यादे बाहेरचा होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय अवंतर धाव धावफलकावरती जोडली जाते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीमध्ये आपण पाहिलं चेंडू खेळण्या मर्यादे बाहेरचा अवांतर धाव फलकावरती आले. कुठंतरी आपण पाहिलं ना दोन षटकांमध्ये जिथं 44 धावा आल्यात त्यानंतर गोलंदाजांवरती नक्कीच प्रेशर इथं आपण दबाव दडपण पाहतोय. या वाळाचा फटका मिस टाइमचा स्ट्रोक चेंडू हवेत आणि आता मात्र काय जबरदस्त झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज बाद झालाय. डीजेला संधी. अशा प्रकारचे झेल टिपणं खूप कठीण असं म्हटलं जातं कारण गोलंदाज गोलंदाजी करतोय आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये पुढे जातोय. त्यानंतर त्यांनी पाहिलं चेंडू बराच काळ हवेत आहे त्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि खऱ्या अर्थानं सुंदर झेल म्हणावा लागेल गोलंदाजाकडून कारण एक झेल खूप महत्त्वाचा असतो कारण
1983च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं श्री कपिल देव यांनी तो झेल पकडला आणि त्यानंतर त्या सामन्याचं चित्रच बदललं आणि भारताने मात्र तो वर्ल्ड कप जिंकला. त्यामुळे मित्रांनो, क्रिकेटमध्ये झेल पकडणं अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. पुन्हा एकदा स्वयर चेंडू आणि मात्र इथं अवांतर चेंडूंचं सत्र चालूच आहे. ह्या षटकात जर आपण पाहिलं ना तर 3 अवांतर चेंडू टाकले जाते. ह्या धावा तुम्हाला रोखाव्या लागणार आहेत मित्रांनो, कारण जेव्हा तुम्ही फलंदाजी करताना त्या धावा तुम्हाला जमवाव्या लागतात. या वेळेला चेंडूला कट केलंय, चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय कट केला जातोय चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल केलाय थर्ड मॅन रिजन मधून चौकारासाठी. डीजे करायची आहे तुम्ही, त्या दिशेला कोणतेही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि अशा दिशेला जर तुम्ही गोलंदाजी केलीत ना तर नक्कीच तुम्हाला त्या गोलंदाजीवरती फटके खावे लागणार, मोठे स्ट्रोक येणार. आता सुद्धा चांगला स्ट्रोक आपण पाहिला, बॅकफूट वरती गेला, चेंडूला कट करायचं होतं, जिथं मारायचं होतं ना तिथं मात्र चेंडू गेलेला नाहीये. चेंडू ट्रॅव्हल केलाय तो म्हणजे कव्हर रिजनला, क्षेत्ररक्षक तोपर्यंत आला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 57 धावा इथे आल्यात. एक फलंदाज बाद झालाय. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. जिथं सुबोध चांगली फलंदाजी करत होता तिथं सुबोधला मात्र माघारी परतावं लागलं होतं या षटकामध्ये. आता मात्र अक्षय आहे. अक्षयचा आपण विचार केला पहिल्या षटकापासून आक्रमकता आपण त्याच्या बॅटमधून पाहिली. खऱ्या अर्थानं पहिल्या जर षटकाचा विचार केला ना तर 24 धावा जिथं त्यांनी ठोकून काढल्या होत्या. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. काय होणार मैदानावरती? क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच म्हटलं जातं आज मुश्किल है कल थोड़ा बेहतर होगा. आज मुश्किल है कल थोड़ा बेहतर होगा. बस उम्मीद मत छोड़ना, भविष्य जरूर बेहतरीन होगा. पण भविष्य तुम्हाला जर चांगलं करायचं असेल ना मित्रांनो तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय काही नाही आहे. कारण जर आता तुम्ही पाहिलं नाही तर धावा भरपूर आल्यात. तुम्हाला मेहनत करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांना जखडून ठेवावं लागेल. आता मात्र उडवलाय चेंडू चाललाय. इथं मात्र झेल टिपला जातोय. झेल टिपला गेल्या. इथं पंचांचा जोपर्यंत इशारा येत नाहीये पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. फलंदाज मात्र इथं बाद झालाय. डीजे
बाद झालाय पहिल्या चेंडूवरती. नवीन बॅटर पाहिला तर आदित्य आलाय फलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंत या सामन्यात जर आपण विचार केला ना तर दोन झेल उडाले होते आणि दोन्ही झेल मात्र इतर पकडले गेले आहेत. जिथं सुबोध आणि अक्षय फक्त आक्रमकतेमध्ये फक्त डील करत होते, मोठे फटके मात्र जिथं खेळत होते ना, आता मात्र दोन्ही सलामीच्या फलंदाजांना परतावे लागले. ते म्हणजे तंबूच्या आश्रयाला आता पाहण्यासारखी गोष्ट असणार आहे. कोण फलंदाज जबाबदारी घेणार, कोण धावा बनवणार, की गोलंदाज अथर्व इथं चांगली गोलंदाजी करत धावा रोखणार. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू ट्रॅव्हल केलाय, यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू आलाय. दोन चेंडूंचा विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती अक्षय बाद झालाय आणि दुसरा चेंडू मात्र इथं निर्धाव आलाय. फलंदाजाकडून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव पूर्ण झाली आहे. 58 धावा धावफलकावरती आल्यात. जिथं दोन षटकांमध्ये 44 धावा आल्या होत्या ना, तिथं मात्र तिसऱ्या षटकापासून गोलंदाजाकडून प्रभावी गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक धाव खर्च करत एका फलंदाजाला बाद केलंय. यावेळेचा काय फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, फलंदाज झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद. तेच म्हटलं होतं, पहिल्या दोन षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर भरपूर धावा आल्यात. आक्रमकता आपण फक्त पाहिली, कारण आक्रमकतेचा जर आपण विचार केला ना तर आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप असतो. आक्रमकता आपल्याला पाहायला चांगली वाटते, पण नक्कीच त्या आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप असतो. असं काहीतरी चित्र आपण मैदानावरती पाहिलं. पहिल्या दोन षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या, त्यानंतर गोलंदाजाकडून प्रभावी गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला जिथं धावा बनवण्यापासून रोखलं जाते. आणि चौथ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना, काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. बॅकफुटला गेला, चेंडूला पंच केलाय, चेंडू ट्रॅव्हल केलाय कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे आहे. आणि खऱ्या अर्थानं आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजाकडून केली जाते. 2 फलंदाज बाद केले, 2 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. स्वयर चेंडू, वाईट चेंडू आपण पाहतो इथे टाकला जातोय. गोलंदाजाचं आता मात्र कौतुक केलं आणि नक्कीच गोलंदाजाला नजर लागावी ना असं काहीसं चित्र आपण पाहिलं. शेवटचा चेंडू आहे, पुढे सरसावला होता स्ट्रोक खेळण्यासाठी. निर्धाव चेंडून मात्र इथं षटकाची सांगता झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 60 धावा धावफलकावरती आल्या. जिथं 12 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं ना 44 धावा जमवल्या गेल्या होत्या. आणि आता मात्र पुढच्या 12 चेंडूंचा जर आपण विचार केला ना तर आणि पुढच्या 12 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला ना तर फक्त 16 धावा खर्च करत
तीन फलंदाजांना इथं बाद केलंय. कारण पहिल्या दोन षटकांचा आपण विचार केला 44 धावा आल्या होत्या. आक्रमकता आपण पाहिली फलंदाजांकडून, चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले आणि पॉवर प्लेचा खऱ्या अर्थानं इथं भरपूर वापर केला गेला होता दोन्ही फलंदाजांकडून. जसं आपण पाहिलं रिस्ट्रिक्शन हटलं गेलं, आपण फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहिलं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजांकडून चांगली कामगिरी केली गेली, चांगले षटक इथं हाताळलं गेलं आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना मात्र आता रोखून धरलेलं आपण पाहिलं. फुल टॉस चेंडूला फुल टोल पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय उत्तुंग असा षटकार. फुलटॉस चेंडू होता, आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला, नक्कीच बर्थडे गिफ्ट म्हणावं लागेल आणि हे गिफ्ट मात्र इथं स्वीकारलंय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 66 धावा धावफलकावरती आल्या, 3 फलंदाज बाद. चांगला चेंडू, चेंडूला पाठवलंय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे, एका धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यासाठी इथं प्रयत्न केला गेला होता आणि 2 धावा. दोन धावा मात्र इथं पूर्ण केले गेले आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट नक्कीच मैदानावरती चालू आहे. जिथं पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर 2 धावा देखील इथं घेतल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, बीमर चेंडू इथे टाकला जातोय, या चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4. एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट. पुढच्या चेंडूवरती फ्री हिटची संधी. नक्कीच भाईजान जर इथं असते ना तर ते काय बोलले असते? भाईजान नक्कीच बोलले असते, आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी असं म्हणावं लागेल. कारण इथं आपण जर पाहिलं ना तर फुलटॉस म्हणजे बीमर चेंडू इथं आलाय आणि फ्री हिटची संधी मात्र इथं प्राप्त झाले फलंदाजाला. या वेळेला चेंडूला उडवलंय आणि चेंडू ट्रॅव्हल केलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. पण पाहिलं तर स्लोवर चेंडू टाकला होता, पण दिशाहीन चेंडू होता. पुन्हा आता मात्र चांगला चेंडू म्हणावा लागेल. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र अंपायर डिसिजन जो असेल तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. खऱ्या अर्थानं डायरेक्ट हिट इथं झाला होता आणि जेव्हा वेळेला डायरेक्ट हिट होतं ना त्यावेळेला मात्र फलंदाज धोक्यामध्ये नक्कीच असतो आणि आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झालाय बाद. डीजेला संधी. चांगली फलंदाजी आपण पाहिली, जिथं शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायची जबाबदारी दिली होती ना तिथं मात्र फलंदाजाकडून चांगली फलंदाजी झाली. तिथं एक बीमर चेंडू आला, त्या पुढच्या चेंडू आपण ते पाहिलं ना तर एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. आपल्या संघासाठी छोटी मात्र आकर्षक खेळी करून फलंदाज रितेश
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक मैदानावरती आलाय, पण तितकंच चांगला मात्र इथं झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र इथं बाद झालाय. चेंडूला इथं बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडू ट्रॅव्हल केलाय, एक धाव पूर्ण केली त्याच्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, खरा फेक म्हणावे लागेल. तिसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्जन होणार का आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये इथं फलंदाज झालाय बाद. ऐंशी धावांचं आव्हान असेल खऱ्या अर्थानं. आपण पाहिलं ना तर पहिला सामना आजच्या दिवसात येईल आणि खऱ्या अर्थानं एक चांगली धावसंख्या आपण मैदानावरती पाहतोय. मायक्रोफोनवरती होतोय बदल. माझे साथी समालोचक मित्र कपिल सर यांच्याकडे मी घेऊन जातोय सर्वांना. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं शिवबा क्रीडा मंडळ हशिवळे आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना जय गणेश पांथवणे विरुद्ध प्रतीक 11 नौखार. तर प्रतीक 11 नौखार या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि पहिल्या 5 ओव्हरमध्ये ज्या वेळेला आमंत्रण मिळालं जय गणेश पांथवणे संघाला, पहिल्या 5 ओव्हरमध्ये त्यांनी 81 धावा बनवल्या. 82 धावांचं मोठं टार्गेट आहे
आणि हे टार्गेट पार करण्यासाठी प्रतीक 11 नौकार संघ या मॅचकडे कसा पाहतोय हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. मागील 2 दिवसांपासून रात्री थंडी कमी होती, त्या उलट सकाळी थंडी जास्त होती आणि या थंडीच्या थोड्याशा कमी जास्त या वातावरणामध्ये आजचा हा पहिला सामना कशा पद्धतीचा रंगेल. प्रतीक आणि अथर्वची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. तसं पाहिलं गेलं तर एक अनऑर्थोडॉक्स आहे आणि एक प्लेयर अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे या दोनही खेळाडूंकडे पाहताना अभिजित किंवा अभिथळे किंवा अक्षय या दोनही खेळाडूंना आता थोडासा विचार करून गोलंदाजी करावी लागेल. प्रतीक आणि अथर्व 82 धावा आहेत आणि या 82 धावा तसं पाहिलं गेलं तर मोठं टार्गेट आहे आणि आजच्या दिवसाची धमाकेदार सुरुवात केली. पण ज्या वेळेला रितेश फलंदाजीसाठी आला होता आणि धावा खूप कमी होत्या आणि एकाच ओव्हरमध्ये त्या धावा जास्त आल्या आणि त्यामुळेच हे 82 धावांचं टार्गेट उभं केलं गेलेलं आहे. सो इनिंगचा टर्निंग पॉइंट रितेश होता, ज्याने आक्रमक पवित्रा आपला म्हणजे अंमलात आणला आणि मोठे फटके मारले. गोलंदाजांकडून खराब गोलंदाजीचा त्याने खरपूस समाचार घेतला आणि त्यामुळेच हे 82 धावांचं टार्गेट ते वाचवता येईल का. आणि त्यासाठीच अक्षय पाटील गोलंदाजीसाठी प्रारंभीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुबोध विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड केलेला आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग लावलेली आहे. मिड ऑन सर्कल मध्ये आहे. वाईडिश मिड विकेट लावलेली आहे डीप मिड विकेट मध्ये आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिलाच बॉल कॅच घेण्याची सुवर्ण संधी होती. अभि थळेच्या हातातून झेल निसटल्यानंतर स्वतःने स्वतःला बॅकअप केलेला आहे. बट डिसिजन वेट फॉर द अंपायर डिसिजन. येस, जबरदस्त फिल्डिंग. कॅच सोडल्यानंतर ज्या पद्धतीने त्या चेंडूच्या मागे धावत गेला, परंतु प्रतीक 11 नौकार संघाच्या प्रतीकने पहिलाच बॉल फेस करत असताना धाव संख्येचा श्री गणेश केला. गणपती बाप्पा मोरया म्हणत 2 धावा लुटलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळी आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण आहे. काऊ कॉर्नरला आलाय, त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. त्या संधीचा पूर्णपणे फायदा घेतलाय प्रतीक आणि अथर्वने. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धावा स्कोर कार्डवर जमा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप वायडिश मिड विकेट अशा पद्धतीची फिल्डिंगची ही सजावट. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन आणि गली क्षेत्रामधून चेंडू दन 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 करत डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे 4. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता होती. मागील 2 चेंडूंवर त्या शोधामध्ये होता. अखेर मोठा फटका मिळाला तिसऱ्या चेंडूवर. चौथा चेंडू थोडासा स्लोवर वन टाकला, थोडासा बाहेर ठेवला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत हा खूप वाईड लाईनच्या बाहेर आहे. पंच शरद दादांच्या माध्यमातून वाईड बॉलचा इशारा. मग बॉडी बिल्डिंगची स्पर्धा असू द्या, क्रिकेटची स्पर्धा असू द्या, नेहमी त्या स्पर्धेमध्ये ते पंचांची भूमिका बजावत असताना स्लोवर वन होता, पिक करता आलेला नाहीये. प्री डिटरमाइंड शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक ये क्या किया. मोठी विकेट होती, ऑलमोस्ट जाळात अडकला होता, हातात फक्त पकडायची होती. आणि इथे सुद्धा मी असं म्हणेन ही कॅच शोले मधल्या ठाकूरने सुद्धा पकडली असती. सहज असतं ते सोपं नसतं, सोपं असतं ते कधीच सहज नसतं. बघा त्या क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा हलवला जातोय, कारण प्रतीक आणि तो प्रतीक बाद झाला असता तर काय झालं असतं. नवीन फलंदाजाला आतमध्ये यावं लागलं असतं, त्याला थोडासा सेटल व्हायला वेळ लागला असता, पण ते तसं झालेलं नाहीये. सो डेफिनेटली गोलंदाजाचं कौतुक करेन. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 9 धावा, 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड.
राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळी पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झाला, विकेट किपरला बॅकअप शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने केलेला आहे. बॅकअप असणं, पाठबळ असणं फार गरजेचं असतं. ज्या वेळेला आयुष्यामध्ये एखादा प्रसंग येतो त्यावेळेला पत्नी पतीला बॅक करत असते, पती पत्नीला बॅक करत असतो आणि तशाच पद्धतीने क्षेत्ररक्षक गोलंदाजाला बॅक करत असताना पाहायला मिळालेले आहेत. यावेळचा बॉल सरळ खेळला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द लॉंग ऑफ, 4 चौकार. त्याच लाईनवर येत असताना प्रतीक थोडासा ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला, स्वतःला जागा बनवली, फुटवर्क पाहायला मिळाला, फ्रंट फुटवर आले आणि सरळ खेळून दिलाय. कारण मिड ऑफ आणि मिड ऑन 38 सर्कलमध्ये होते आणि त्याचमुळे त्याला संधी होती. पॉवर प्लेचं दुसरं षटक. अभि थळे, रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा, लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा खेळाडू यावेळी अथर्व सुद्धा आपले हात खोलतोय. टप्पा उडल्यानंतर या विकेटवर, या मैदानावर बॉल थांबत नाही. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, अथर्वच्या बॅटमधून पहिला चौकार. थँक्यू सो मच. ऑफ स्टंपचा बॉल कधीच ऑन साइडला मारायचा नाही, कधी कधी धोका होतो, पण तो सरळ मारला होता. यावेळी पहा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये रितेश आहे, सो डेफिनेटली जास्त धावा मिळणार नाही. सिंगल डबल्सला सुद्धा फार महत्व असतं. विराट कोहली त्याच्या स्टार्टिंग करिअरमध्ये म्हणजे 2008 आणि 9चा जर काळ तुम्ही पाहिलात, एखादा चौकार मारला की सिंगल घ्यायचा, परत 2 चौकार मारले तरी सुद्धा सिंगल घ्यायचा. सो त्याच्या कारकिर्दीमध्ये सिंगलला सुद्धा फार महत्व होतं. एखाद्या मोठा फटका खेळायचा, नॉन स्ट्राईक एंडला जायचं, प्रेशर क्रिएट करायचा, डॉट बॉल खेळायचा नाही. आणि अशा पद्धतीने विराट कोहली आता एक महान खेळाडू म्हणून पाहायला मिळतो. यावेळचा बॉल आडव्या बॅटने, यावेळी पहा फॉलिंग स्वीप, आपला फटका त्याने पडून सुद्धा पाहता पाहता डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिलेला आहे. 6 रन. आज 23 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. जबरदस्त फलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून. झेल सुटल्यानंतर यावेळी पहा पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता, त्याला चकवून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, फॉरवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. करतोय मागील चेंडूवर फक्त 24 धावा होत्या, मी 23 म्हणालो होतो आणि या चौकाराच्या मदतीने 28 धावा, एक कॅच सुटली आणि त्या कॅचची भरपाई पहा. मागील 2 चेंडूंमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. यावेळचा बॉल अभि तळेने खोलवर टप्प्याचा टाकलाय, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळी कोणतीही चुकी नाहीये. बिग ब्लो, प्रतीक इज गॉन बॅक टू द डगआउट. आक्रमक आक्रमक संकट येतात, भीती वाटते आणि त्या भीतीला घाबरवायचं असेल तर त्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न, त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ज्या वेळेला गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये केलेले कमालीचे बदल, आणि हे बदल अपेक्षित होते, अभिने थोडेसे पुढे टाकला आणि स्टंप टू स्टंप लाईन मध्ये टाकला, ऑफ स्टंपला पकडून बॉल टाकला आणि स्पेशली त्यामुळेच फलंदाजाला खेळत असताना त्याचा फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. त्याने जाग्यावरूनच चेंडू मैदानाच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल चांगलं झालेलं नाहीये. बॅटच्या वरच्या पट्टीमध्ये बॉल लागला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा 38 सर्कलच्या बाहेर गेला, उन्हाची किरणे डोळ्यावर आली होती, परंतु त्याने स्वतःला सावरला आणि जबरदस्त झेल पकडला. प्रतीक सारखा महत्वाचा मोहरा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला नवीन फलंदाज मुन्ना.
मुन्ना मैदानामध्ये आलेला आहे. आता हा मुन्नाभाई MBBS मधला आहे की नौखार गावातील आहे, सो या गोष्टींकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. कारण प्रतीक सारखा महत्वाचा फलंदाज जबरदस्त फलंदाजी करत होता आणि तो बाद झाल्यानंतर मुन्नाला संधी मिळालेली आहे. यावेळचा बॉल, यावेळी पहा स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलाय विकेट मिसिंग आणि जबरदस्त पंचांची भूमिका बघा. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्यामुळे यष्ट्यांना बॉलचा वेध घेण्याचा संबंधच येत नव्हता. आणि खरोखरच कौतुक करेन पंचांचं सुद्धा. पहिल्या 2 षटकांची मला असं वाटते समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर, पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, एका विकेटचं पतन प्रतीक 11 नौखार संघाचं. परंतु मी अजूनही म्हणतो, अथर्व जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत तो मॅचची, मी म्हणेन मॅचचा रंग कसाही आणि त्याच्या पद्धतीने तो बदलण्याचा प्रयत्न करेन. कारण मी तर म्हणेन मागील काही वर्ष तो अगदी नौकार संघाच्या बॅट सांभाळण्यासाठी जायचा, 12th मॅन म्हणून जायचा आणि हा त्याचा प्रवास या वर्षीपासून ॲज एक प्युअर बॅटर किंवा प्युअर बॉलर किंवा एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पाहायला मिळालेला आहे. आणि तोच अथर्व खारेपाट चॅम्पियन्स लीग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने चमकला होता. अक्षय वैयक्तिक कोट्यातील अंतिम षटक घेऊन आलेला आहे ओव्हर नंबर 3 मध्ये राईट हँड ओव्हर दी विकेटने. आडवा बॅटने खेळलेला आहे डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चपळाईने बॉल खाली आलेले आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि नेहमी आपण म्हणतो की तुम्ही किती कमवता याला महत्व नाहीये, तुमच्या सेव्हिंग्स किती आहे, तुमची वाचवता किती याला फार महत्व आहे. मग मागील 2 ओव्हरमध्ये आलेल्या जास्तीत जास्त धावा त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल का? मुन्ना समोर आहे अक्षयच्या. आता हा चेंडू कदाचित दिशाहीन असू शकतो. पंच पाहत 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 कदाचित पुढे जातील आणि असू शकेल की नाही यावर टिप्पणी करण्यापेक्षा आता धावा कोणत्या ओव्हरला टार्गेट केलं जाईल. यस, वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. निश्चितपणे एकच वाईटची लाईन आहे, सो शफलचा रूल इथे काउंट केला जाणार नाहीये. सो डेफिनेटली या गोष्टींकडे सुद्धा खेळाडूंनी लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. यावेळचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल सरळ खेळलाय, मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या खाली जोपर्यंत पोहोचले, पुन्हा एकदा सिंगल. अक्षय पाटील या खेळाडूने सुद्धा आपली चमकदार कामगिरीने संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये एक वेगळी छाप सोडलेली आहे. तोच खेळाडू अथर्वच्या विरोधामध्ये असताना आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा होता आणि हा सुद्धा डोक्याच्या वरून गेलेला आहे. रिव्ह्यू नाहीये. आपण ही स्पर्धा फक्त खेळाडूंच्या चुका, खेळाडूंना स्वतःला पाहता यावं यासाठी छायाचित्रित करत आहोत. कारण तसं पाहिलं गेलं तर या बालवीरच्या मैदानावर खूप लाईव्ह स्पर्धा कमी होतात. त्यापैकी हाशिवरे प्रीमियर लीग असेल, बालवीर हाशिवरे चषक असेल किंवा खारेपाट प्रीमियर लीग असेल आणि त्यानंतर लाईव्ह स्पर्धा होत नाहीत. त्यामुळे शिवबा हाशिवरेच्या मंडळाने यावेळेला प्रयत्न केलाय, परंतु जबरदस्त कॅच, रनिंग कॅच. अथर्व सुद्धा मैदानाच्या बाहेर स्वास्थ्यामध्ये बाद. विकेटचं पतन. मैदानात राजा आलाय. राजा आहे तू आणि राजाला राजासारखी फलंदाजी करावी लागेल. त्यापेक्षा जास्त मी काय म्हणेन, राजाला राजासारखा खेळ करावा लागेल. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. आता 5-6 वर्षाच्या मागे जाऊयात. या राजाचा खेळ आपण पाहिला होता की हा राजा अगदी लोअर ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी यायचा, जिथे 2-3 चेंडूमध्ये 10-12 धावांची आवश्यकता असताना यांनी अनेक वेळेला नौखार संघाला विजय रथ मिळवून दिला होता. तोच राजा अगदी मिडल ऑर्डर मध्ये आलेला आहे. पाहूया काय करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये.
हा हा गोलंदाजाने टाकलेला हा कमालीचा बॉल वाईड लाईनच्या आतमधून गेलेला आहे. पंच सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ गुड बॉल अँड इट्स अ व्हेरी गुड बॉल बाय अक्षय पाटील. धावा संख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 33 धावा, जिथे 2 विकेटचं पतन. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खूप जास्त धावा आल्या, तदनंतर धावा कमी आल्या. हा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल बॅटला स्पर्श होऊन विकेट किपर सुबोधच्या हातामध्ये जातोय. राजा सुद्धा सिल्वर डकचा शिकार होतोय. फलंदाज बाद. थोडं थांबा. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्वांनी उभं राहा. भारत माता की. आविष्कार मैदानामध्ये आलेला आहे. बघा, पहिल्या सत्रामध्ये काहीतरी डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. मला असं वाटतं पहिल्या ओव्हरमध्ये 24, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 13. चौथ्या ओव्हरमध्ये मात्र 3 धावा आल्या होत्या आणि तदनंतरच्या काळामध्ये मुन्नाने शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या. एकच ओव्हर जी अगदी सिंगल डिजिटची आली आणि त्यामुळेच नवखार संघ अडचणीचा सामना करतोय. यावेळी पहा, कदाचित 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 आणि हा 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 पंच सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर नंबर 3 सुद्धा समाप्त झालेली आहे आणि ओव्हर नंबर 3च्या समाप्तीनंतर 33 धावा, 3 विकेट्स, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. कदाचित रितेशला संधी मिळू शकते गोलंदाजी मार्कवर, कारण ज्या गोलंदाजाला वैयक्तिक 2 ओव्हर टाकायचे होते त्या अक्षयने तो स्वतःचा स्पेल पूर्ण केलेला आहे. असं वाटलं होतं की 28 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या, तदनंतरच्या काळामध्ये प्रतीक किंवा अथर्व विकेटवर टिकून राहिले तरच या मॅचला आपल्या खात्यामध्ये किंवा आपल्या संघाच्या बाजूने तो विजय रथ किंवा तो विजय मिळू शकतात. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये ती दोघंही फलंदाज बाद झालेत आणि त्यामुळे अडचणी वाढत चाललेल्या आहेत. रितेश ओव्हर नंबर 4 मध्ये पाहूया काय करतोय. आडव्या बॅटने सरळ डीप मिड विकेट च्या बाहेर फेकून दिलाय. मुन्नाच्या बॅटमधून पहिला तडाखा. धावांचं टार्गेट असताना पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर धावा खूप कमी आलेल्या आहेत. यस, डेफिनेटली आत्ता झालेल्या धावा 39 आहेत आणि जिंकण्यासाठी 11 बॉल 43 धावा संख्येची आवश्यकता. 11 बॉल्स 43 रन्स नीड टू विन आणि ही मोठी ओव्हर बनायला हवी आहे. तरच आणि तरच या सामन्यामध्ये रोमहर्षकता शेवटच्या बॉल पर्यंत येऊ शकते. रितेश अगदी 30 यार्ड सर्कल वरून धावत येतोय. महत्वाचा फलंदाज आणि त्याने गोलंदाजी करण्याचा यावेळी प्रयत्न करत असताना लगातारचा दुसरा षटकार मुन्नाच्या बॅटमधून. फक्त पेंढर गावात नाही तर मांडवा गावामध्ये सुद्धा लोढा आलाय. गावात लोढा आलाय. लगातारचे 2 षटकार इनिंगचं चित्र पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल फुलटॉस बॉल, त्याला सुद्धा हा 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 छरा.
मॅचच्या सिच्युएशन कठीण असल्यावरच तुम्हाला तुमच्या मध्ये असणारे गुणांची एक ओळख होते, एक पारख होते. आणि हा खेळाडू अशा कठीण सिच्युएशन मध्ये काय जबरदस्त फलंदाजी. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 11 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता असताना या खेळाडूने काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. लगातार 3 षटकार ठोकलेले आहेत, धावा झालेल्या आहेत त्या आतापर्यंत 51 रन्स ऑन अ स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 9 बॉल 31 धावसंख्येची आवश्यकता. बन सकते हैं, जरूर बन सकते हैं. कारण ISPL मध्ये अमित नाईकने एका ओव्हर मध्ये 35 धावा बनवल्या. ती 50-50 ची ओव्हर होती आणि त्यामुळे टोटल रन्स झाल्या 52. ओहो, यावेळी पहा बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. दुसरी धाव घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल आणि स्ट्राइक चेंज करून एका खेळाडूला आत्महत्या करावी लागली. कारण मुन्नाच्या बॅटला खूप चांगले चेंडू लागलेले आहेत. एक धाव घेतली, एक रन आउट आणि फलंदाज बाद. आता 52 झालेले आहेत. सो डेफिनेटली मोठे फटके आवश्यक आहेत. आता बॉल 8 बाकी आहेत. 30 धावसंख्येची आवश्यकता आहेत. मी तर म्हणेन 8 बॉल मध्ये 30 धावा बनवायचे असतील तर 4 मोठे फटके मारावेच लागतील. न्यू बॅटर मैदानामध्ये तन्मय येतोय. हा तन्मय कशा पद्धतीने अगदी फलंदाजी करेल किंवा साथ निभवावी लागेल. मी तर म्हणेन 8 पैकी 6 बॉल हे निश्चितपणे मुन्नालाच खेळावे लागतील जर जिंकायचं असेल तर. यावेळचा बॉल पंच आमच्याकडे वळले, 2 हात समांतर करतायत. पंच म्हणतायत की का 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 मला शर्ट आणि पॅन्ट मध्ये कवायत करायला भाग पाडता. प्रेशर आहे, प्रेशर मध्ये अशा गोष्टी होत राहतात. चुका करा, चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. 8 बॉल मध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. 53 धावा स्कोर कार्डवर आहेत. पाहूया काय घडतंय. स्लोवर वन आहे, पिक करता आलेला नाहीये, परंतु नशिबाची साथ मिळालेली आहे नवखर संघाला. यावेळचा चेंडू अगदी जातोय लंग्स ऑफ रिजन मध्ये. नशिबाचा चौकार. यू व्हेरी मच डीजे आशू. 7 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता आहे. 7 बॉल्स रिमेनिंग, 25 रन्स नीड टू विन फॉर टीम प्रतीक 11 नवकार. कालच्या दिवसाचा शेवट काय जबरदस्त झाला. 12 बॉल मध्ये 8 ची आवश्यकता असताना अभिनव नारंगी संघ अगदी कोलमडला होता, परंतु चुका झाल्या. 2 वाईड बॉल टाकले आणि एक एक्स्ट्रा थ्रो तिथे गरज नसताना, आणि त्यामुळेच सातघर संघ त्या मॅच मध्ये पराभूत झाला. पण आजच्या दिवसाची जबरदस्त सुरुवात. 7 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 57 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. खूप जास्त टीम डिस्कशन होतोय. सो पंच शरद दादा तुम्हाला विनंती करतोय की लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा, कारण आज एक्स्ट्रा मॅचेस आहेत आणि आपण प्रयत्न करतोय की सर्वच्या सर्व मॅचेस या 5 ओव्हरच्या खेळवायच्या. 7 बॉल्स 25 रन्स नीड, 7 गेंदे 25 रनों की जरूरत. आणि ह्या धावा पार करत असताना अप्रोच कशा पद्धतीचा आहे मुन्नाचा आता पाहूयात. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या स्पष्ट कडेला लागलाय की पायाला लागलाय. पायाला लागलाय. लेग बाय स्वरूपाची ही धाव जरूर आहे, परंतु प्रतीक 11 नवखार संघ काय म्हणेल, आम्हाला जे पाहिजे ते झालं. मोठा फटका जरी आला असता तरी त्याचा काही फायदा झाला नसता मी असं म्हणेन, कारण न्यू बॅटर स्ट्राइक एंडला गेला असता, त्याला त्या सिच्युएशन मध्ये फलंदाजी करणं कदाचित कठीण गेलं असतं. लेग बाय स्वरूपाच्या धावेमुळे 58 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या जरूर आहेत, पण जिंकण्यासाठी 6 बॉल्स मध्ये 24 रन्स म्हणजे 24 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज प्रसन्न, याच प्रसन्नने प्रतीकची कॅच सोडली होती. त्यानंतर प्रतीकने 2 तडाखे लगावले होते आणि त्यामुळेच या मॅचचा मोमेंटम शिफ्ट झाला होता. मोमेंटम, क्रिकेट इज ऑल अबाउट मोमेंटम. तुमचा मोमेंटम कशा पद्धतीचा असतो. जर तुम्ही अलिबाग तालुक्यामध्ये फोक आख्यान जो एक आविष्कार, म्युझिकचा आविष्कार होता, तो पाहिला असेल.
पहिल्या इंटरव्हल पर्यंत जो मोमेंटम होता, जो त्यांचा टेम्पो होता, ऍट द स्टार्ट ऑफ मध्यांतराच्या नंतर काय जबरदस्त त्यांनी तो टेम्पो सेट केला कार्यक्रमाचा आणि काय जबरदस्त आविष्कार होता. तशा पद्धतीचा आविष्कार पाहायला मिळेल का? पण आविष्कार बाद झालाय. मुन्ना स्ट्राईक एंडला आहे. त्याला 4च्या 4 बॉल किंवा 6च्या 6 बॉलवर तोडफोड बॅटिंग करावीच लागेल. प्रसन्न लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने या प्रसन्नने कमालीची गोलंदाजी या सीझन मध्ये केलेली आहे आणि हा चेंडू कदाचित पंच आमच्याकडे वळतील. यस, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ आणि निश्चितपणे अशा वेळेला अशा पद्धतीची गोलंदाजी होऊ शकते, कारण हे आधुनिक पद्धतीचं क्रिकेट आहे. स्टंप मध्ये गोलंदाजी होत नाही. आउटसाइड दी ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि जे बॅटर आहेत ते सुद्धा ऑन साइडला जास्त चेंडू मारण्याचा प्रयत्न करतात. यावेळी पहा, हा सुद्धा कदाचित स्टंपच्या वरून गेलाय. नाही, अशा चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वंदन करूया, त्यांना पुष्पहार अर्पित केली जाते. गणपती बाप्पा मोरया म्हणून पुन्हा एकदा या सामन्याकडे वळूया, जिथे 5 बॉल मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. या येणाऱ्या 2 चेंडूंवर मोठ्या फटकेची नितांत आवश्यकता असणार आहे आणि तो आलाय. त्यांनी पाहिला आणि त्याने जिंकून घेतलाय सर, असं म्हणत हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शरण पे गेंद और बाउंड्री लाइन के शरण में गेंद. लेग स्टंपला बॉल होता आणि तो सुद्धा अगदी जबरदस्त पद्धतीने खेळला आणि तो षटकार गेला, हे फार महत्वाचं आहे. आता 4 बॉल बाकी आहेत. मला असं वाटते 17 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 4 बॉल मध्ये 17ची आवश्यकता आहे. मागील चेंडू जो वाईड म्हणून सोडला होता फलंदाजाने, बीसीसी सारळ वर्सेस पेडांबे स्ट्रायकर असा नेक्स्ट मॅच होणार आहे. हा बॉल मारायला हवा होता. मी तर म्हणेन कव्हर्स मध्ये जास्त क्षेत्ररक्षण नाहीये, खूप तुम्हाला जागा सोडलेली आहे, मग तिथे मारण्याचा प्रयत्न का केला नाही? कधी कधी आपण इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना वाय अनालिसिस म्हणून तुम्हाला एक अनालिसिस करायला लागतं. प्रत्येक एक समस्या असते, त्या समस्येला व्हाय का प्रश्न विचारून तिच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातो. पण या वेळेला मुन्ना सांगतोय ब्रँड इज ब्रँड. छरान. कधी कधी असं वाटतं की क्रिकेटच्या खेळामध्ये बॉलर्सला किंमत आहे की नाही, फक्त फलंदाजानेच खेळावं आणि त्याने सर्व क्रेडिट घेऊन जावं. परंतु ISPL मध्ये विकेट्स वेगळ्या बनवलेल्या आहेत. टर्फ विकेट आहेत आणि त्यावर थोडासा बॉलरला ॲडव्हान्टेज म्हणून विकेट्स बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्या ISPLचं खरोखर कौतुक करावं लागेल की तुम्ही बॉलरच्या दृष्टीने सुद्धा विचार करतायत. 2 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता फिल्डिंग मध्ये कमालीचे बदल पाहायला मिळतील. आता डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक ऍड केलेला आहे. जो डीप कव्हरला होता त्याला आतमध्ये घेतला, शॉर्ट कव्हरला ठेवलेला आहे. शॉर्ट फाइंड लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉल काढायचा आहे, परंतु या बॉलवर मोठा फटका मारावाच लागेल. मुन्नाने करून दाखवलेला आहे. काय कमालीची फलंदाजी केलेली आहे. अशा विलक्षण परिस्थितीमध्ये तो आला होता आणि विलोभनीय फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली ना, खरोखरच नौखारगाव अतिशय उत्साही होणार यात तळ मात्र शंका नाही आहे. बीसीसी सारळ आणि पेडांबे स्ट्रायकर तुम्हाला इन्व्हाइट करतोय टॉससाठी, लगेचच या. खोलवर टप्प्याचा बॉल, तो सुद्धा डॉट पायावर आला. आहा, बॅटवर घ्यायला हवा होता. आधीच मनसुबे बनवले होते की मी ऑन साइडलाच मारेन, ऑफ साइड माझ्यासाठी बनलेलीच नाही. आणि कधी कधी तुमचं हे अप्रोच असतं किंवा तुमची जी स्ट्रॅटेजी असते, कधी कधी तुमच्या अंगलटी सुद्धा येते आणि त्यामुळेच या वेळेला फलंदाज मुन्ना अपयशी झालेला आहे. 1 बॉल 11. आता एक चांगला चेंडू, पानथवणे संघ विजय होऊ शकतो. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु जबरदस्त फलंदाजी प्रतीक 11 नौखार संघाच्या बाजूने झाली. पहिल्या सत्रामध्ये झालेल्या गोलंदाजीमध्ये चुका, त्या चुका आता सुधाराव्या लागतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्या चुका सुधारून त्या चुका परत होणार नाही
याची खबरदारी घ्यावी लागेल. जिंकलेला संघ जय गणेश पानथवणे संघ तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या अक्षयने 29 धावा बनवल्या आणि मला असं वाटते 18 धावा देऊन त्याने 2 विकेट्स घेतल्या. असा अक्षय पाटील मॅन फ्रॉम जय गणेश पानथवणे तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी पुन्हा एकदा इन्व्हिटेशन देतोय पेडांबे स्ट्रायकर्स आणि BCC सारळ संघाच्या संघनायकांना. तेजस पाटील प्लीज लवकर या. मंथन डाकी लगेच टॉस उडून घ्या जेणेकरून लगेचच मॅचला सुरुवात होणार आहे. पण आजचा दिवस खूप खास असणार आहे. समरी पहा म्हणजे श्री गणेश पानथवणे संघाने प्रथम फलंदाजी केली होती ज्या वेळेला 9 चेंडूंमध्ये 29 धावांची जबरदस्त खेळी. रितेशने 6 बॉलमध्ये 19, 6 बॉलमध्ये सुबोधने 14 धावा बनवल्या, 5 बॉलमध्ये 10 धावा बनवल्या आणि पहिल्या सत्रामध्ये अथर्वने 2 विकेट्स घेतल्या होत्या. तन्मयने 1 विकेट, त्याच वेळेला मुन्नाने 1 विकेट आणि आविष्कारने अगदी महागडं षटक टाकलं होतं. त्यानंतर मुन्ना आला.